नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आचार्य श्री वर्धमान सागर महाराज यांचे कुंथलगिरीत यमसल्लेखना पूर्वक समाधी मरण. कुंथलगिरी जिल्हा धाराशिव येथे 75 वर्षीय परमपूज्य आचार्य श्री 108 वर्धमान सागरजी महाराज यांनी गत 23 जून पासून यमसल्लेखना व्रत स्वीकारले होते. त्यांचे रविवार रात्री सल्लेखनापूर्वक समाधी मरण झाले. परमपूज्य आचार्य श्री 108 वर्धमान सागरजी महाराज यांचे पूर्वाश्रमीचे दीक्षेपूर्वीचे नाव पायगोंडा आदगोंडा पाटील हे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1951 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथे झाला आहे. त्यांनी 2 फेब्रुवारी 2004 रोजी इचलकरंजी येथे शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर परमपूज्य आचार्य श्री 108 सन्मती सागरजी महाराज यांच्या करकमलातून मुनी दीक्षा ग्रहण केली. तर 18 फेब्रुवारी 2011 रोजी कोथळी तालुका शिरोळ येथे त्यांना आचार्यपद बहाल केलं होतं. आचार्य पद मिळाल्यानंतर ते परमपूज्य आचार्य श्री 108 वर्धमान सागरजी महाराज या नावाने विख्यात आहेत. जैन धर्म परंपरेनुसार जेव्हा शरीर वृद्धत्वाकडे आत्मसाधनेला आणि संयमाला साथ देत नाही, तेव्हा स्वेच्छेने अत्यंत शांत चित्ताने अन्न जलाचा टप्प्याटप्प्याने त्याग केला जातो. याला सल्लेखना समाधी किंवा समाधी मरण असे म्हणतात. शरीर आणि मनातील क्रोध, मान, माया, लोभ यासारख्या सर्व वासना मंद करून आत्म्याला त्यांच्या मूळ शुद्ध स्वरूपात विलीन करणे हा या व्रत उपासनेचा मुख्य हेतू असतो. हा व्रत आजा श्री 23 जून रोजी धारण केले होते. त्यांच्या यमसल्लेखना काळात कर्नाटकसह सांगली, कोल्हापूर भागातील श्रावक श्राविका दर्शनासाठी मोठी गर्दी करत होते.